तर मित्रो, जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून टीईटी संदर्भातील संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण व्हिडिओ तसेच इतर माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन रिकामी जागा हे होते. मग आता प्रत्येक जे सरकार असतो त्या सरकारचे काही ना काहीतरी उत्पादन असतो. जसे आपले सरकार जे आहे आपल्याकडून जे टॅक्स वसूल करतात ते त्यांचे उत्पन्नाचे साधन होते. पण जे पूर्वी ब्रिटिश सरकार होते, या ब्रिटिश सरकारचे उत्पन्नाचे साधन काय असेल? तेव्हा ऑप्शन आपल्याकडे व्यापार, नगदी पिके, शेतसारा व कापड उद्योगावर कर. तर ब्रिटिश पूर्व काळामध्ये आपल्या देशामध्ये फक्त शेतकरी लोक होते आणि शेतकऱ्यांकडे जो काही धान्य पिकत होता त्या धान्याच्या स्वरूपात ब्रिटिश सरकार त्यांच्याकडून शेतसारा वसूल करत होते. म्हणजे पैसे न घेता ते धान्याच्या स्वरूपात शेतसारा घेत होते. तर शेतसारा हा ब्रिटिश सरकारचा उत्पन्नाचा साधन होता. प्रश्न क्रमांक 92. 1857च्या उठावाचे मुख्य परिणाम रिकामी जागा हा होय. ऑप्शन नंबर 1, भारतात रेल्वे सुरू झाली. ऑप्शन नंबर 2, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली. ऑप्शन नंबर 3, राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला. ऑप्शन नंबर 4, राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. तर 1857च्या उठावामध्ये ईस्ट इंडिया कंपनी, ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता होती ते संपूर्णपणे संपुष्टात आली. आणि ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यावेळेस राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला की यात म्हटले होते की वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 आहे की राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. हा 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम होय. ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 93. मध्य प्रदेशातील रिकामी जागा येथील अश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे ऑप्शन आहेत अजिंठा, भीमबेटका, वेरूळ व कार्ला. तर या ठिकाणी या ऑप्शनमध्ये आता गृहचित्रे काय? भारतातील चित्रकलेची परंपरा अश्मयुगातील गृहचित्रापासून सुरू होते. म्हणून तर त्या अश्मयुगातील गृहचित्र हे मध्य प्रदेशातील भीमबेटका ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आहे. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिंठा व वेरूळ या लेण्या प्रसिद्ध आहेत अश्मयुगातील गृहचित्रांसाठी, तसेच मध्य प्रदेशातील भीमबेटका हे अश्मयुगातील गृहचित्रासाठी प्रसिद्ध आहे. चला तर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 94. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कोणी सांगितले? आपल्याकडे ऑप्शन आहेत रॉजर बेकन, दांटे, शेक्सपियर आणि गॅलिलिओ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल रॉजर बेकन. रॉजर बेकनने म्हटले की स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ कोणी सांगते म्हणून विसंबून राहू नका असे रॉजर बेकन यांचे वाक्य आहे. चला तर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 95. वसईचा तह कोणात झाला? आपल्याकडे ऑप्शन आहेत टिपू सुलतान व इंग्रज, दुसरा बाजीराव पेशवे व इंग्रज, रघुनाथ पेशवे व इंग्रज, पेशवे व पोर्तुगीज. तर 1774 ते 1818 या दरम्यान मराठी व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाले. त्यापैकी 1872 साली सालबाईचा तह झाला व मराठा व इंग्रज युद्ध संपले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनात फौजेचा करार केला आणि त्याच कराराला आपण वसईचा तह म्हणून ओळखला जातो. तर दुसरा बाजीराव पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये 1802 मध्ये जो करार झाला त्या करारालाच किंवा त्या तहालाच वसईचा तह म्हणून ओळखले जाते. म्हणून ऑप्शन नंबर 2. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 96. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत आत्माराम तर्खडकर, राघू भांडारकर, गो ग आगरकर आणि न्यायमूर्ती म गो रानडे. तर प्रार्थना समाजाचे नेते हे गो ग आगरकर म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे नव्हते. प्रश्न क्रमांक 97. शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? शिवाजी महाराजाचा काळ युद्धाचा काळ होता. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत सुरत हे एक मोठे बंदर होते, मुघलांना धडा शिकवायचा होता, स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा होता आणि ऑप्शन नंबर 4 सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते. मग सुरतेवर स्वारी करण्याची पाळी हे शिवाजी महाराजांवर का बरं आली असेल? शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी सुरतेवर स्वारी केली. म्हणजेच सुरत हे आर्थिकदृष्ट्या संपन्न होते आणि ज्या
शाहिस्तेखानांमुळे स्वराज्याचे जे नुकसान झाले होते त्या नुकसानाची भरपाई करून आपल्याला ते भरून काढायचं असल्यामुळे शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, कारण आर्थिकदृष्ट्या सुरत हे संपन्न होते. प्रश्न क्रमांक 98. 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? आपल्याकडे ऑप्शन आहेत. इंग्रजांनी व्यापार सवलतीचा गैरवापर सुरू केला. ऑप्शन नंबर 2, सिराज उद्दौला व इंग्रज यांचा संघर्ष सुरू झाला. ऑप्शन नंबर 3, शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंत फितुरीने लढाई जिंकली होती. आणि ऑप्शन नंबर 4 होता, मीर जाफरला बंगालच्या पदाचे आमिष दाखवले. तर या प्रश्नाचा योग्य ऑप्शन असेल शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंत फितुरीने लढाई जिंकली, म्हणजे ऑप्शन नंबर 3. तर मित्रहो, पुढील प्रश्न बघण्याआधी जर तुम्ही TETची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, ती म्हणजे मिशन TET टेस्ट सिरीज महाटेट 2021साठी उपयुक्त संभाव्य प्रश्नपत्रिकांची सिरीज. यामध्ये तुम्हाला फक्त 150 रुपयांमध्ये पेपर 1चे 5 प्रश्नपत्रिका संच PDF स्वरूपात प्लस उत्तरसूची प्लस व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण, तसेच पेपर 2चे 5 प्रश्नपत्रिका संच PDF स्वरूपात प्लस उत्तरसूची प्लस व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण मिळणार आहेत. या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करा. प्रश्न क्रमांक 99. कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? ऑप्शन नंबर 1, फोंड सावंत. ऑप्शन नंबर 2, रामोशी. ऑप्शन नंबर 3, मराठे. ऑप्शन नंबर 4, गडकरी. तर 1857च्या उठावापूर्वी खूप सारे असे आपल्या भारतामध्ये उठाव झाले इंग्रजांविरुद्ध. त्यापैकी कोकणामध्ये जो उठाव झाला होता त्या उठावाचे जे नेतृत्व होते ते नेतृत्व फोंड सावंत म्हणजे ऑप्शन नंबर 1 यांनी केलेला होता. प्रश्न क्रमांक 100. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः रिकामी जागा होय. ऑप्शन नंबर 1, चौकस व चिकित्सक वृत्ती. ऑप्शन नंबर 2, बुद्धिवाद. ऑप्शन नंबर 3, वैचारिक जागृती. ऑप्शन नंबर 4, विज्ञान निष्ठा. तर भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः वैचारिक जागृती. ऑप्शन नंबर 3 हा त्याचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 101. 16व्या शतकाच्या उत्तरार्ध जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली, कारण धर्मगुरूंचे कर्मकांड स्त्रोत, राज्यसत्ता प्रबळ बनली. ऑप्शन नंबर 3, सामंताचा पगडा होता आणि वैचारिक क्रांतीची प्रेरणा नाही. तर 16व्या शतकाच्या उत्तरार्ध जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली, कारण याचं कारण हे आहे की धर्मगुरूचे कर्मकांड यांचे स्त्रोत जास्त असल्यामुळे, म्हणून जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली. प्रश्न क्रमांक 102. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण होते. ऑप्शन नंबर 1, जकात तपासणी कडक करण्यात आली. ऑप्शन नंबर 2, वेस्ट इंडिजमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसवण्यात आला. ऑप्शन नंबर 3, इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. आणि ऑप्शन नंबर 4, वृत्तपत्रे, कायदेविषयक दस्तावेज खेळण्याच्या पत्त्यावर कर आकारला जाऊ लागला. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, इंग्रजी सैनिकाची अमेरिकेत उपस्थिती. प्रश्न क्रमांक 103. पुढीलपैकी कोणती जोडी फ्रेंच विचारवंताची नाही? प्रश्न एकदा बरोबर पाहून घ्या. फ्रेंच विचारवंताची नाही म्हणून ओळखले विचारले. तर ऑप्शन नंबर 1 आहे मॉन्टेक्यू वाल्टेयर, मॅझिनी काऊर, रुसो मॉन्टेस्क्यू आणि वाल्टेयर रुसो. तर या 4 ऑप्शनपैकी मॅझिनी काऊर हे फ्रेंच विचारवंताची जोडी नाही. हे इटलीचे आहेत. कुठले? हे इटलीचे विचारवंत आहेत, फ्रेंचचे विचारवंत नाहीत, म्हणून ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 104. आफ्रिकेला काळा खंड किंवा काळे खंड म्हणतात, कारण तेथे कृष्णवर्णीय आहेत, तेथे काळी जमीन होती, तेथील बराचसा भाग अज्ञात होता, तेथे काळे गोरे असा भेद केला जात असे. तर आफ्रिकेला काळे खंड म्हणतात. याच्या मागचं कारण हे की त्या ठिकाणचा जो बराचसा भाग जो होता तो अजूनही माहीत नव्हता, अज्ञात होता, अज्ञात. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जेवढा जो क्षेत्रफळ त्या क्षेत्रफळाचा काही भागच फक्त आपल्याला माहीत होता, जवळपास खूप सारा भाग अज्ञात असल्यामुळे त्या खंडाला काळे खंड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 105. 2 महायुद्धाच्या दरम्यान रिकामी जागा वर्षाचा कालावधी होता. आपल्याकडे ऑप्शन आहेत 20, 25, 15 आणि 10. तर या ठिकाणी 2 महायुद्धाचा काळ. आता 2 महायुद्ध केव्हा झाले? पहिले 2 महायुद्ध झाले. पहिला महायुद्ध 1914 ते 1918 साली आणि दुसरे महायुद्ध झाले 1939 ते 1945 या दरम्यान. तर या 2 महायुद्धाच्या वेळेस जो कालखंड होता तो कालखंड होता 20 वर्षाचा. ऑप्शन नंबर 1 पहा, 1914 ते 1918 पहिला महायुद्ध, 1939 आणि 1945 याच्या दरम्यान 20 वर्षाचा कालावधी झाला. प्रश्न क्रमांक 106. रिकामी जागा यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखतात. आपल्याकडे ऑप्शन आहे. खूप सोपा प्रश्न आहे. मिसाईल मॅन हा आपल्या भारताचे एक व्यक्ती आहेत जे सर्वांचे लाडके आहेत.
आपले ऑप्शन आहेत सतीश धवन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा. तर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते, म्हणून ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 107. खालीलपैकी कोणती संघटना क्रांतिकारी संघटना नव्हती? आपल्याकडे ऑप्शन आहे अभिनव भारत, अनुशीलन समिती, आर्य समाज आणि युगांतर. तर या 4 पर्यायापैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? तर अभिनव भारत ही एक क्रांतिकारी संघटना होती. 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक मित्रमेळा क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन केली आणि त्याच संघटनेला 1904 मध्ये अभिनव भारत हे नाव देण्यात आले. दुसऱ्या अनुशीलन समिती, हे समिती बंगालमध्ये क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अरविंद घोष यांचे जे बंधू होते बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. युगांतर हे सुद्धा बंगालमधील एक क्रांतिकारी संघटना होती आणि या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा बारिंद्र कुमार घोष होते. म्हणून आर्य समाज हे कोणत्याच प्रकारे क्रांतिकारी संघटना नव्हती. आर्य समाजाची स्थापना श्री स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. प्रश्न नंबर 3. प्रश्न क्रमांक 108. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? आपल्याकडे ऑप्शन आहेत ट्रुमन, चर्चिल, वुड्रो विल्सन आणि रूझवेल्ट. तर पहिले महायुद्ध केव्हा झाले? 1914 ते 1918 दरम्यान. आणि त्या 1914 आणि 1918च्या दरम्यान जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ते होते वुड्रो विल्सन. प्रश्न क्रमांक 109. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रह रिकामी जागा हे होते. तर आपल्याकडे ऑप्शन आहे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे. तर या 4 ऑप्शनपैकी पहिले जे सत्याग्रह होते ते होते विनोबा भावे. आता पहिले सत्याग्रहाची सुरुवात केव्हा झाली, म्हणजे वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केव्हा झाली? 17 ऑक्टोबर 1940. आणि या 1940ला जे आंदोलन झाले, वैयक्तिक सत्याग्रह झाले, त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे होते. त्यानंतर दुसरे सत्याग्रही हे पंडित जवाहरलाल नेहरू होते, म्हणून ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 110. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय रिकामी जागा येथे होते. ऑप्शन नंबर 1 न्यूयॉर्क, लंडन, जिनेवा, हेग. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 न्यूयॉर्क हा त्याचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 111. 1954 साली रिकामी जागा यांनी पंचशील तत्वे मांडली. ऑप्शन नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन नंबर 2 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन नंबर 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन नंबर 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर 1954 साली पंचशील तत्वे हे आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडले. आता पंचशील तत्वे ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रमुख आधारस्तंभ होते. तर 5 पंचशील तत्वे आहेत. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्वाचा व सार्वभौमत्वाचा आदर करणे. दुसरा तत्व आहे अन्य देशांच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ न करणे, अन्य देशावर आक्रमण न करणे. चौथा तत्व आहे समानता आणि परस्परांचा लाभ होईल असे धोरण अवलंबणे. आणि तत्व नंबर 5 आहे शांततामय सहजीवन करणे. असे 5 तत्वे म्हणजे पंचशील तत्वे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले. प्रश्न क्रमांक 112. राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत रिकामी जागा स्थायी सदस्य असतात. ऑप्शन नंबर 1 आहे 4, ऑप्शन नंबर 2 6, ऑप्शन नंबर 3 5, ऑप्शन नंबर 4 10. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 5. प्रश्न क्रमांक 113. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभारबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना रिकामी जागा म्हणतात. ऑप्शन नंबर 1 आहे सार्वभौम, स्वावलंबी, विकसनशील आणि विकसित. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सार्वभौम. प्रश्न क्रमांक 114. उपराष्ट्रपती हे रिकामी जागा पदसिद्ध सभापती असतात. ऑप्शन नंबर 1 लोकसभेचे, न्यायमंडळाचे, संसदेचे की राज्यसभेचे. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आणि त्या राज्यसभेचे 238 इतके प्रतिनिधित्व असते. राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न क्रमांक 115. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही? या ठिकाणी ऑप्शन आहेत उपायुक्त, ऑप्शन नंबर 2 आहे नगर अभियंता, ऑप्शन नंबर 3 आहे आरोग्य अधिकारी आणि ऑप्शन नंबर 4 आहे उपमहापौर. तर या ठिकाणी अधिकाऱ्यांची गोष्ट केलेली आहे, अधिकारी नाही. तर उपमहापौर हे सहाय्यक अधिकारी नाही, कारण उपमहापौर आणि महापौर हे शासकीय अधिकारी नाहीत, तर हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असतात, म्हणून हे अधिकारी नाही. प्रश्न क्रमांक 116. कोणत्या
उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? आपल्याकडे ऑप्शन आहे मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि नागपूर. तर या 4 पर्यायापैकी कोलकाता म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा त्याचा योग्य उत्तर असेल. कोलकाता या उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झाली आणि याचे कार्यक्षेत्र पश्चिम बंगाल तसेच अंदमान निकोबार या 2 ठिकाणी त्यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यांची खंडपीठे पोर्ट ब्लेअर हे फिरते खंडपीठ म्हणून काम करते, म्हणून ऑप्शन नंबर 3 कोलकाता. प्रश्न क्रमांक 117. निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? आपल्याकडे ऑप्शन आहे सीमा सुरक्षा दल, भूदल, नौदल आणि वायुदल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 सीमा सुरक्षा दल हा त्याचे योग्य उत्तर असेल. 118. मिलिंदने वयाची 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? आपल्याकडे ऑप्शन आहेत 3 वर्ष, 8 वर्ष, 5 वर्ष आणि 6 वर्ष. तर आपल्या भारतीय राज्यघटनेत सन 1989च्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाची वयोमर्यादा हे 21 वरून 18 वर्षे इतकी करण्यात आली. म्हणजेच आपण 18 वर्षाचे झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार असतो. आणि मिलिंदची वय या ठिकाणी किती आहे? 13 आहे. मिलिंदची वय किती? 13. तर 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी त्या मिलिंदला 5 वर्षे पुन्हा लागतील. म्हणून 5 वर्ष जर झाले तर त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल, म्हणून ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 119. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? आपल्याकडे ऑप्शन आहे पंतप्रधान, ऑप्शन नंबर 2 राष्ट्रपती, ऑप्शन नंबर 3 केंद्रीय कायदेमंत्री आणि ऑप्शन नंबर 4 असतो संसद. तर भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार ऑप्शन नंबर 2 राष्ट्रपती यांच्याकडे असतो. प्रश्न क्रमांक 120. अलिप्तवादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? आपल्याकडे ऑप्शन आहेत मार्शल टिटो, गुलाम अब्दुल नासेर, सुकार्नो आणि ट्रुमन. तर या अलिप्तवादी चळवळीमध्ये ऑप्शन नंबर 4 ट्रुमन हा त्याचा योग्य उत्तर असेल. अलिप्तवादी चळवळीमध्ये भारतातील आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे आहेत मार्शल टिटो, इजिप्तचे आहेत गमाल अब्दुल नासेर आणि इंडोनेशियाचे आहेत सुकार्नो. तर ट्रुमन हे अलिप्तवादी चळवळीचे नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 121. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला रिकामी जागा म्हणतात. आपल्याला ऑप्शन आहेत आकाशगंगा, दीर्घिका, तेजोमेघ आणि तारकामंडल. तर अवकाशातील ताऱ्याच्या समूहाला आपण दीर्घिका म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? दीर्घिका. म्हणजे ज्या ठिकाणी असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिकाच्या समूहास आपण दीर्घिका म्हणतो. ऑप्शन नंबर 2. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस रिकामी जागा म्हणतात. भांगाची भरती, उधाणाची भरती, ध्रुवीय भरती आणि विषुववृत्तीय भरती. तर या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल उधाणाची भरती. आता उधाणाची भरती चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्याच दिवशी उधाणाची भरती येते, म्हणून ऑप्शन नंबर 2 उधाणाची भरती. प्रश्न क्रमांक 125. अवकाश प्रक्षेपणासाठी रिकामी जागाचा उपयोग करतात. तर आपल्याकडे ऑप्शन आहे अग्निबाण, उपग्रह, स्कॅबलॅब आणि चंद्रयान. तर अग्निबाण हा त्याचा योग्य उत्तर असेल. ऑप्शन नंबर 1 अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 124. रिश्टर हे रिकामी जागा तीव्रता मोजण्याचे एकक आहेत. ऑप्शन नंबर 1 भूपट्ट निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप आणि मंद हालचाली. तर रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजणारे एकक आहे. प्रश्न क्रमांक 125. रिकामी जागापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. आपल्याकडे ऑप्शन आहेत तांबे, बॉक्साईट, लोखंड आणि मॅंगनीज. तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईट नावाच्या खनिजांपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. प्रश्न क्रमांक 126. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर आपल्याला ऑप्शन आहेत प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक. तर संशोधन हा चतुर्थक श्रेणीचा प्रकारचा व्यवसाय आहे. आपल्याकडे प्रश्न क्रमांक 127. मी थोडासा लवकर घेता कारण की 60 प्रश्न मला सांगायचे असल्यामुळे. रिकामी जागा हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. जगातील सर्वात मोठे धरण हे भाकरा नागनल आहे. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 128. कात रिकामी जागा या वृक्षापासून बनवतात.
आपल्याकडे ऑप्शन आहे साल, देवदार, हलदू आणि खैर. तर काथ हे ऑप्शन नंबर 4 खैर या वनस्पती किंवा वृक्षापासून तयार करतात. आपल्याकडे प्रश्न क्रमांक 129. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर रिकामी जागा हे आहे. तर ऑप्शन नंबर 1 कळसुबाई, धूपगड, महेंद्रगिरी आणि अनेमुडी. तर या 4 ऑप्शनपैकी सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर हे कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 2 धूपगड. धूपगड हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि या शिखरची जी उंची आहे ते आहे 1350 मीटर. प्रश्न क्रमांक 130. मॅनग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान रिकामी जागा देशात आहे. ऑप्शन नंबर 1 भारत, नेपाळ, चीन आणि म्यानमार. तर मॅनग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान हे भारत या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी दलदल असतो, मार्शी प्लेसेस ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी मॅनग्रोव्ह वनस्पती आपल्याला पाहायला मिळते, म्हणून भारत हा त्याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 131. रिकामी जागा हे ऐतिहासिक स्थळ व शहर ओलान नदीकाठी वसलेले आहे. ऑप्शन आहेत व्हेनिस, नेपल्स, मिलान आणि तुरीन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मिलान हे शहर ओलान नदीकाठी वसलेले आहेत. प्रश्न क्रमांक 132. रिकामी जागा हे सर्वात मोठे बेट आहेत. तर ऑप्शन नंबर 1 श्रीलंका, आयर्लंड, ग्रीनलँड आणि ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा सर्वात मोठा खंड आहे. श्रीलंकासुद्धा एक देश आहे जो की एक बेट आहे, पण ग्रीनलँड हा त्याचा योग्य उत्तर असेल. ग्रीनलँड हा जगातला सर्वात मोठा बेट म्हणून ओळखल्या जातो. प्रश्न क्रमांक 133. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात रिकामी जागा पर्वत आहे. आपल्याकडे ऑप्शन आहेत हिमालय, अँडीज, आल्प्स अँड रॉकी. दक्षिण अमेरिकेची गोष्ट चालू असल्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 म्हणजे अँडीज पर्वत हे दक्षिण अमेरिकेच्या किनारी भागात आहेत. प्रश्न क्रमांक 134. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील रिकामी जागा क्रमांकाचा देश आहे. खूप सोपा प्रश्न होता. 5व्या क्रमांकावर, 6व्या क्रमांकावर, 7व्या क्रमांकावर व 8व्या क्रमांकावर. भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7वा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येच्या दृष्टीने 2रा क्रमांक लागतो चीन नंतर. पण या ठिकाणी क्षेत्रफळ विचारल्यामुळे आपण या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 7व्या क्रमांकाचा देश असे आपण म्हणणार. प्रश्न क्रमांक 135. अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती? ऑप्शन नंबर आहेत पोर्ट ब्लेअर, करवती, दिल्ली, सिल्वासा. तर या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी पोर्ट ब्लेअर हे अंदमान निकोबार बेटाची राजधानी आहे. तर करवती हे लक्षद्वीपची राजधानी आहे, दिल्ली हे दिल्लीची राजधानी आहे आणि सिल्वासा हे दादरा व नगर हवेली याची राजधानी आहे. म्हणून पोर्ट ब्लेअर हे अंदमान व निकोबार बेटाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 136. इंदिरा गांधी कालवा रिकामी जागा राज्याच्या वायव्य भागात आहे. ऑप्शन आहेत गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल गुजरात. इंदिरा गांधी कालवा गुजरात राज्याच्या वायव्य भागात आहे. प्रश्न क्रमांक 137. गुरु शिखर. गुरु शिखर हे रिकामी जागा पर्वतातील उंच शिखर आहे. आपल्याकडे ऑप्शन आहेत विंध्य, सातपुडा पर्वत, अरवली पर्वत आणि हिमालय पर्वत. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 अरवली पर्वत हे गुरु शिखर या अरवली पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे आणि या गुरु शिखरची जे उंची आहे ते 1722 मीटर आहे आणि ते राजस्थानमध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 138. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर रिकामी जागा राज्यात आहे. कोलेरू. ऑप्शन नंबर 1 ओडिसा, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. तर कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेशात आहेत. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 139. भारतीय पठारावरील रिकामी जागा पश्चिम वाहिनी नदी आहे. ऑप्शन नंबर 1 नर्मदा, कृष्णा, साबरमती आणि कावेरी. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नर्मदा नदी हे भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 140. सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते? आपल्याकडे ऑप्शन आहे मीटर, रिस्टर, फॅदम, फूट. तर या ठिकाणी ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 हे सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण आहेत. मीटर आणि फूट हे लांबी किंवा अंतर मोजण्याचे एकक आहेत. रिस्टर भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक. आता आपण एक क्वेश्चन बघितलो. तर फॅदम हे सागर तळाची खोली मोजण्याचे एकक आहे म्हणून ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 141.
ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश रिकामी जागा नावाने ओळखल्या जाते? तर ऑप्शन आहेत पंपाज, डाउन्स, प्रेअरी आणि वेल्ड. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 डाउन्स हा याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 142. रिकामी जागा हा जागृत ज्वालामुखी आहे. आपल्याला ऑप्शन आहेत वेसिलियस, किलिमंजारो, काटमाई आणि फुजियामा. तर जागृत ज्वालामुखी म्हणजेच उद्रेकाच्या वेळेस, म्हणजे तो जो उद्रेक आहे तो नेहमी आपल्या त्या ठिकाणातून लावा निघत असतो आणि तशा ज्वालामुखीला आपण जागृत ज्वालामुखी म्हणतो. मग आपल्याकडे ऑप्शन होते आपल्या या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर फुजियामा हे जागृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे आणि ते जापान या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 143. सागर तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतो? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत समभार, समपर्जन्य, समताप आणि समुच्चता. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 समताप असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 144. वृक्षवृत्तीय वनात रिकामी जागा वृक्ष आढळते. आपल्याला ऑप्शन आहे मोहगणी, साग, पळस, खैर. तर विषववृत्ती वनात हे मोहगणी नावाचे वृक्ष आढळतात. प्रश्न क्रमांक 145. रिकामी जागा वंशाचे लोक मध्यम व पूर्व आशियात आढळतात. आपल्याकडे ऑप्शन आहेत निग्राईड, मंगोलाईड, बुशमॅनाईट अँड ऑस्ट्रोलाईड. तर या 4 ऑप्शनपैकी मंगोलाईड हे वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. प्रश्न क्रमांक 146. रिकामी जागा हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. आपल्याकडे ऑप्शन आहेत ट्रान्स कॅनेडियन हायवे, ग्रँड ट्रंक महामार्ग, पॅन अमेरिकन महामार्ग आणि स्टुअर्ट महामार्ग. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे प्रश्न ऑप्शन नंबर 3 पॅन अमेरिकन महामार्ग हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 147. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला कारण विचारलेलं आहे की सुएझ कालवा हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपल्याकडे ऑप्शन आहेत तो समुद्र सपाटीवर आहे. ऑप्शन नंबर 2 तो मुंबई व लंडनला जोडतो. ऑप्शन नंबर 3 ह्यामुळे वेळ व अंतर वाचते आणि हा खाजगी कालवा आहे. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे की सुएझ कालवा अतिशय महत्त्वाचा आहे कारण यामुळे वेळ व अंतर वाचते. प्रश्न क्रमांक 148. सर्व प्रकारच्या विकासात रिकामी जागा हा केंद्रबिंदू असतो. आपल्याकडे ऑप्शन आहेत प्रदेश, मानव, निसर्ग आणि वाहतूक. तर सर्व प्रकारच्या विकासात मानव हा त्याचा केंद्रबिंदू असतो. माणूस आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी विकास करत असतो. प्रश्न क्रमांक 149. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यापैकी रिकामी जागा हा देश आहे. आता सार्क SAARC हा सार्स आहे. या सार्सचा फुल फॉर्म आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. तर या सार्स संघटनेतील संस्थापक सदस्यापैकी ऑप्शन नंबर आपल्याला ऑप्शन दिले आहेत चीन, म्यानमार, इंडोनेशिया आणि नेपाळ. तर या 4 ऑप्शनपैकी नेपाळ हा त्याचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 150 आणि शेवटचा प्रश्न. लोह आणि पोलाद उद्योगधंदे रिकामी जागा जवळ स्थापन होतात. ऑप्शन नंबर 1 आहे कोळसा उत्पादक प्रदेश, ऑप्शन नंबर 2 पाणी पुरवठा प्रदेश, बाजारपेठ आणि ऑप्शन नंबर 4 आहे विद्युत केंद्र. तर लोह व पोलाद हे उद्योगधंदे कोळसा उत्पादक प्रदेश याजवळ स्थापन करण्यात येते. कारण लोह व पोलाद उद्योगधंद्यासाठी जे उष्णता जी ऊर्जा पाहिजे असते ती ऊर्जा आपल्याला फक्त कोळशामधून जास्त मिळत असतो. म्हणून कोळसा उत्पादक प्रदेश ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी लोह व पोलाद यांचे उद्योगधंदे जवळपास स्थापन करतात. तर अपेक्षा करतो की आपल्याला सामाजिक शास्त्र या विषयातील संपूर्ण प्रश्नाचे स्पष्टीकरण आपल्याला मिळाले असतील. पुढे भेटूया पुढील प्रश्नपत्रिकेसोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे समोरचे प्रश्नपत्रिके तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद.